बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा पार पडणार आहे। बेस्ट संघटना बांधणीकडे आता ठाकरेंचं विशेष लक्ष असणार आहे। शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। पद्मेश, खरं तर बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, त्यानंतर काही फेरबदल सुद्धा सेनेच्या या बेस्ट कामगार सेनेमध्ये झाले आणि आता मेळावा सुद्धा पार पडतोय। विक्रांत, बेस्टच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तो ठाकरेंच्या जिव्हारी लागलेला आहे। कारण अनेक वर्षांपासूनची जी सत्ता होती ती सत्ता ठाकरेंच्या हातून गेली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे स्वतः आता या संघटनेमध्ये लक्ष घालत आहेत। स्वतः जेव्हा पराभव झाला त्यानंतर लगेच जे तत्कालीन अध्यक्ष होते सुहास सामंत यांनी राजीनामा दिला आणि संपूर्ण जे कार्यकारिणी होती त्यांनी देखील राजीनामा दिला आणि नवीन कार्यकारिणीमध्ये त्यामध्ये आपण जर पाहिलं की नांदगावकर असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे नेते देखील यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आणि आज या शिवसेना भवन येथे आज त्या संघटनेतील कार्यकर्त्यांचा आज उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहे। उद्धव ठाकरे हे त्यांना मार्गदर्शन करणारे, त्याचबरोबर अनेक नेते देखील या आपण पाहिलं शिवसेनेचे असणारे। कारण बेस्ट मधील ही संघटना ही खूप जुनी आहे। अनेक जे बेस्टचे कर्मचारी आहेत हे शिवसेनेशी संलग्न असल्यामुळे कुठेतरी हा जो मराठी माणूस आहे तो कोर वोटर असा ठाकरेंचा मानला जातो। त्यामुळे कुठेतरी या आपण जर पाहिलं तर बेस्टच्या धोरणांवरती आपलं कंट्रोल असावं यासाठी ठाकरे आधीपासून देखील उत्सुक होते आणि आज शिवसेना भवन येथे अनेक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। जवळपास बेस्ट कामगार संघटने 200 ते 250 लोक हे आज हजर असणारे। स्वतः अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनीच आता पदभार स्वीकारल्यामुळे ते स्वतः या बैठकीला देखील उपस्थित असतील आणि नवीन जी कार्यकारिणी आहे ती जे संघटना आहे बेस्ट कामगार संघटना त्याला देखील लोकांना मार्गदर्शन देखील करतील। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संध्याकाळी होणाऱ्या या मेळाव्याकडे लक्ष असू द्या।